आज आपण पाहणार आहोत टिप्स फॉर अ हेल्दी लाईफस्टाईल. म्हणजे हेल्दी लाईफस्टाईलसाठी काय टिप्स महत्त्वाचे आहे. तर सर्वात अगोदर एक सकाळी लवकर उठणे. सकाळी लवकर उठल्यामुळे भरपूर फायदा होतो. आपल्याकडे भरपूर वेळ असतो. त्या वेळामध्ये आपण योगा, प्राणायाम, व्यायाम आणि अजून बरंच काही करू शकतो. तर त्यासाठी सकाळी उठणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर प्राणायाम, योगा, व्यायाम हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता दिवसभरासाठी काही लेखनसुद्धा करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर रात्री झोपणं वेळेवर हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर चला आपण आता आज काही हेल्दी टिप्स पाहूया. तर श्री स्वामी समर्थ मंडळी, तुम्हा सर्वांचं पॉझिटिव्ह थिंकिंग या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर व्यस्त जीवन आणि व्यस्त जीवनातल्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्यामुळे, तणावामुळे सामान्य माणूस जो आहे खूपच तणावामुळे ते पातळी जी आहे इतकी वाढत आहे तणावाची, की त्यामुळे चिंता निर्माण होऊ लागली आहे. आता दिवसेंदिवस ताणतणाव वाढत आहे, जबाबदाऱ्या वाढवत आहे आणि वेळ पुरत नाही आहे. तर त्यासाठी इथे काय करायचं आज मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या दैनंदिन जीवनात करा हे 5 बदल, तणाव कायमचा होईल दूर. इतके 5 बदल जे आहे तुम्ही एकदा करून पहा, म्हणजे तुमचा तणाव जो आहे कमी होईल, दूर होईल. परिपूर्ण एवढं नाही सांगणार, पण कमी नक्कीच होईल. तर आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकजण आपापलं काम आणि जबाबदाऱ्या पाडण्यात व्यस्त असतो. अनेकांना काही क्षण शांततेत घालवायलाही वेळ मिळत नाही. तर अशा वेळी आपसुकच आरोग्याकडे सुद्धा दुर्लक्ष होतं आणि दिवसभर कामात व्यस्त राहिल्यामुळे अनेक गोष्टींचा विसरसुद्धा पडत जातो. तुम्हा सर्वांना हे नक्कीच जाणवत असेल. म्हणूनच चिंता, नैराश्य आणि इतर अनेक आजार आजकाल सामान्य झालेले आहेत आणि सामान्य ते सामान्य माणसाला सुद्धा इतकी चिंता आणि इतके तणाव असल्यामुळे हे आजार भरपूर प्रमाणात वाढत आहे. पण प्रत्येकाने आपल्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढून स्वतःकडे लक्ष दिले ना, तर चिंता आणि नैराश्य यासारख्या समस्या नक्कीच कमी होऊ शकतात. थोडासा आपण 24 तासातला 1 तास स्वतःसाठी नक्कीच देऊ शकतो, असं मला तरी वाटतं. यासाठी आपल्या व्यस्त वेळापत्रकात काही बदल करावे लागतील. हे बदल नेमके कोणते ते आता आपण जाणून घेऊया. आता या सवयी तुमचे मन शांत ठेवण्यास मदत करतील. आता पुढे जी मी काही सवयी तुम्हाला सांगणार आहे, त्या सवयी तुमच्या मन शांत करण्यास जे आहे नक्कीच मदत करतील. तर सर्वात अगोदर निरोगी आहार. निरोगी आहार खूप महत्त्वाचा आहे. दिवसभर आपण काय खातो हे खूप महत्त्वाचं आहे. तर दिवसभर आपापल्या ऊर्जावान राहता येईल यासाठी आपण अन्नाचं सेवन करतो. पण अन्न आपण नेमकं काय खातो हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच आपण नेहमी असे पदार्थ खावे जे आपल्या शरीरासाठी चांगले असतात आणि त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, प्रथिने यासारख्या गोष्टी आपापल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगल्या असतात. तर अन्न जेव्हा आपण खातो तर वजन वाढीचं अजिबात खाऊ नये, कारण वजन वाढले की आजारसुद्धा वाढतात. फिटनेस हा खूप महत्त्वाचा आहे. तर फिटनेससाठी इथे काय करायचं, योग आणि ध्यान. योग आणि ध्यानसुद्धा खूपच महत्त्वाचं आहे, कारण आपण दिवसातला अर्धा तास ध्यानामध्ये नक्की घालवायचा. जर आपण योग आणि ध्यानाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवले तर ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल, कारण योगाचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. तर ध्यानामुळे मनाला शांती आणि जीवनात स्थिरता मिळते. ध्यान केल्याने आपले मन शांत राहते, तेव्हा आपण आपल्या जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतो. जेव्हा आपलं मन आणि डोकं स्थिर असेल तेव्हा आपले निर्णयसुद्धा चुकणार नाही आणि अचूक आपण हे निर्णय घेऊ शकतो. तर त्यासाठी ते योगा आणि ध्यान खूप महत्त्वाचं आहे. कमीत कमी 24 तासामधला अर्धा तास आपण योगा आणि ध्यानला देऊ शकतो. इतकं तर आपण इतकी तर आपल्याला काही घाई नसते. लेखनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. लेखन करा. आपले विचार आणि दिवसभरात घडलेल्या गोष्टी एखाद्या डायरीवर लिहून काढा. आपण बऱ्याच अंशी मनाला आराम मिळवून देऊ शकतो. चिंता आणि नैराश्याने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी लेखनाचा सल्ला दिला जातो. त्यामुळे रोज लिहिण्याची सवय लावा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ती सवय लागेल आणि तुम्ही जीवनात काय तुमच्या रोज घडामोडी होत आहेत त्या तुम्ही नक्की लिहून काढाल. वेळेवर झोपणे आणि झोप पुरेशी घेणे.
आता वेळेवर झोपलो नाही तर झोप पुरेशी होणार नाही, त्यामुळे वेळेवर झोपणं खूप महत्त्वाचं आहे. योग्य झोप घेणे आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे रात्री नेहमी वेळेवर झोपा आणि 7 ते 8 तासांची झोप घ्या. जे लोक कमी झोपतात त्यांना फक्त तणावच नाही तर त्यांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे देखील येतात. त्यामुळे कमीत कमी 7 ते 8 तासाची झोप जी आहे अनिवार्य आहे. सकाळी लवकर उठा. घरातील वडीलधारी मंडळी आपल्याला नेहमी लवकर उठण्याचा सल्ला देतात. आता तुम्ही पाहू शकता, पूर्वीच्या काळी जे काही लोक होती ते सूर्य उगवायच्या आत उठायची, पण आता तशी काहीशी प्रथा बरीचशी मागं पडलेली आहे. पण सकाळी लवकर उठण्याचे अनेक फायदे आहेत. जेव्हा आपण लवकर उठतो तेव्हा आपण योग आणि ध्यानासाठी वेळ काढू शकतो. जेव्हा आपण लवकर उठतो तर आपल्याकडे अधिक वेळ असतो, त्यामुळे आपण त्यातला वेळ योग आणि ध्यानासाठी काढू शकतो. पण जेव्हा आपण उशिरा उठतो तर आपल्याला खूप घाई होते आणि त्यावेळेस आपल्याला वेळ अजिबात नसतो. तर ही सवय खूप महत्त्वाची आहे. लवकर उठून आपण आपला वेळ चांगल्या प्रकारे घालवू शकतो. तर तुमच्या दैनंदिन जीवनात हे 5 बदल तणाव कायमचा दूर होईल आणि तुम्हाला तणावमुक्त होण्यासाठी मदत होईल. तर हे तुम्ही 5 बदल जे आहे अवश्य करा, म्हणजे तुम्हाला याचे जे आहे नक्कीच फायदे मिळतील. येथे काही महत्त्वाचे बदल सांगते तुम्हाला थोडक्यात, म्हणजे तुम्हाला कोणते बदल जीवनात आणायचे आहेत हे तुम्हाला कळेल. त्यानंतर पहिला म्हणजे सकाळी लवकर उठणे आणि सकाळची सुरुवात. सकाळी एकंदरीत महत्त्वाचे आणि थोडक्यात जे आहे माहिती सांगते तुम्हाला. तर सकाळी लवकर उठणे आणि सकाळची सुरुवात जी आहे मस्त अशी छान शांततेने आणि योगाने, ध्यानाने आणि एकदम अशा जे आहे फुर्तीने आपण ही सकाळची सुरुवात केली पाहिजे. सकाळी 6च्या आधी कमीत कमी, असं मी तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही 3ला उठा, 4ला उठा, 5ला उठा, असं नाही. पण 6च्या आसपास किंवा 6च्या अगोदर उठल्याने दिवसाची सुरुवात शांत आणि घाई गडबड न होता होते. कोमट पाणी प्या सकाळी 1 ग्लास. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी 1-2 ग्लास कोमट पाणी प्यायल्याने यामुळे काय होतं, चयापचय सुधारतो, पोट साफ राहण्यास मदत होते. ज्यांना पोटाचा म्हणजे त्रास आहे, गॅसचा, कफचा, त्यांच्यासाठी हे खूप परिपूर्ण आहे. किंवा प्राणायाम दिवसातील 10-15 मिनिटे शांत बसून ध्यान किंवा दीर्घ श्वास घेतल्याने मानसिक शांतता मिळते. आता दिवसातून साधारण 15 मिनटं तुम्ही डोळे झाकून मस्त असं शांत, निवांत, रिलॅक्स सगळं विसरून जायचं आणि फक्त 15 मिनटं स्वतःला द्यायचे. पहा तुम्हाला किती फरक मिळेल. त्यानंतर आहारातील बदल पाहूया. तर आहारामध्ये सुद्धा काही बदल करणं खूप महत्त्वाचं आहे. सकस आहार घ्यायचा. सकाळचा नाश्ता भरपूर करा, दुपारचं जेवण मध्यम करा आणि रात्रीचे जेवणामध्ये हलकं फुलकं अन्न घ्या. म्हणजे सकाळचा नाश्ता जो आहे एनर्जेटिक हवा, दुपारचा जो आहे थोडासा मध्यम असावा, त्यामध्ये दही ताकाचं सेवन करू शकता आणि रात्री हलकं फुलकं. घरी शिजवलेले अन्न खा, बाहेरचे आणून खाऊ नका, बाहेरचे टाळा. यामुळे पैसे आणि आरोग्य दोन्ही वाचतात. पाणी भरपूर प्या. दिवसभरातून कमीत कमी 3 लिटर आणि जास्तीत जास्त 5 लिटर पाणी जे आहे अनिवार्य आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहे, त्यामुळं हंगामी फळे व भाज्या म्हणजे दिवसातून 1 फळ नक्की खा आणि 1 भाजीसुद्धा ॲड करा, त्याचा आहारात समावेश करा. आता शारीरिक हालचाली म्हणजेच काय, तर व्यायाम, योगासने, प्राणायाम हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. दररोज किमान 20-30 मिनिटे चालणे, योगासने किंवा कसरत करा, हालचाल करा. जर तुम्ही डेस्क जॉब करत असाल तर दर तासाला थोडा वेळ चालून या किंवा पायऱ्या चढा. मानसिक आरोग्य आणि उत्पादकता. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात घडलेल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी यांचा विचार डायरीत नक्की लिहा. म्हणजे आज दिवसभरात तुमच्यासोबत पॉझिटिव्ह काय झालं आहे, निगेटिव्ह काय झालं आहे, चांगलं काय झालं आहे, वाईट काय झालं आहे, हे संपूर्ण जे आहे एका डायरीमध्ये नोट करून ठेवा. यामुळे काय होतं, ते आपले मनातले जे काही ओझे आहेत ते डायरीवर जातात आणि आपले मन हलके होतात. तर डिजिटल डिटॉक्स. झोपण्यापूर्वी 1 तास अगोदर मोबाईल आणि टी व्हीपासून दूर राहा. ध्येय निश्चित करा. दररोज सकाळी आजचे सर्वात 3 महत्त्वाचे काम कोणते आहेत हे ठरवा. आणि विश्रांती, वेळेवर झोपणे. रोज रात्री 10-11च्या दरम्यान झोपण्याची आणि सकाळी 6 ते 7-8 तासांची सलग झोप घेण्याची सवय लावा.
घर परिसर स्वच्छ ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल. घर आणि जे आहे परिसर स्वच्छ राहिलं की एक छान पॉझिटिव्ह एनर्जी येते. दररोज फक्त 20 मिनिटे काढा आणि घरातील एक कप्पा, टेबलाची जागा स्वच्छ करा. जर तुम्ही स्त्री असाल तर ही तुमच्यासाठी जे आहे खूप महत्त्वाचे आहे. एक कोणतं तरी दिवसातून काम करा, म्हणजे तुमची मानसिक स्पष्टता येथे बदल कसा सुरू करावा. लहान सुरुवात करा. एकाच वेळी सर्व बदल करू नका. एक एक करून तुमच्या जीवनात जे आहे हे बदल अंमलबजावणी करा, म्हणजे तुम्हाला खूप जास्त जडसुद्धा जाणार आहे. दर महिन्याला फक्त 1-2 सवयी आत्मसात करा आणि महत्त्वाचं म्हणजे सातत्य बाळगा.